श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. स्वतःमध्ये इतकं बदल करा ना की संपूर्ण जग, संपूर्ण दुनिया पाहतच राहील. आपण आपल्यामध्ये कधीच बदल करत नाहीये. अहो, प्रत्यक्षपणे ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाहीये त्या ठिकाणी कधी जाऊ नका ना. आपण काय करतो माहिती आहे? आपल्याला जिथं महत्त्व नाही ना तिथं प्रथमतः आपण हजेरी लावतो. अहो, आपल्याला तिथं कोणी विचारत नाहीये, तिथेच आपण काय करणार? गर्वाने, अभिमानाने, ताठाने जाणार. आणि तिथे जर आपल्याला कोणी विचारलं नाही की तिथे बघा राग, मत्सर, क्रोध घेऊन येणार. म्हणून जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या आयुष्यात त्या व्यक्तीला स्थान देऊ नका. आपल्याला आमंत्रण आहे, आपल्याला बोलावणं आहे, नक्कीच जाणं गरजेचं आहे. परंतु आपण काय करत असतो की नाही, मीच श्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळी आपला अपमान होतो त्यावेळी बघा प्रत्यक्ष अपमान का झालेला आहे हे स्वतःहून पाहणं गरजेचं आहे. मग अशा व्यक्तींच्या सोबत आपल्याला न राहिलेलेच बरं. तुम्ही त्याच्या उलट करत असता. जी नेहमी व्यक्ती तुमचा अपमान करते. आता अपमान करणारी व्यक्ती कोण आहे? कशामुळे आपल्याला, कोणत्या विषयावर आपला अपमान होत असतो तो विषय जाणून घेणं गरजेचं आहे. व्यक्ती खराब नसते. समर्थ म्हणाले मनुष्य देह हा उत्तमच आहे. तो त्याच्या कर्माने, जर आपली चूक असेल तर ती चूक आपल्याला दाखवत असतो आणि ती दाखवलेली चूक यावर आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की अरे, प्रत्येक वेळेला माझाच अपमान होतो, मलाच बोललं जातं. मग असं का? कारण आपण तिथे कमीपणा, बरोबर की नाही? जिथे आपल्याला जास्तपणा दाखवायचा आहे तिथे आपण कमीपणा दाखवतो आणि जिथे कमीपणा दाखवायचा तिथे आपण जास्तपणा दाखवतो. हेच आहे. जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते ना आणि तिथेच तुम्ही काय करता, सारखे सारखे तिथेच जाता. मग शेवटी तिथं तुमची व्यक्ती जी आहे ती तुम्हाला कधीच मानणार नाहीये, आदर देणार नाहीये. कारण का माहिती आहे? आपल्या आजूबाजूला बघा शेजारी असतात. जर तुम्ही दररोज ती व्यक्ती बघा 8 वाजता 7:30 वाजता त्या व्यक्तीचा चहाचा टायमिंग झालेला आहे आणि दररोज आपण बघा त्यावेळेला जर हजर राहिलो की मला सुद्धा 1 कप चहा मिळेल, 2-3 गोष्टी इकडच्या तिकडच्या सांगू, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, शेजाऱ्यांचं सांगितलं. परंतु ती व्यक्ती 1-2 दिवस ऐकून घेईल, नंतर काय करेल? चहाचा टायमिंग तरी बदलेल किंवा ती व्यक्ती गेल्यानंतर चहा घेईल. कारण त्या व्यक्तीला माहीत आहे की या व्यक्तीला काहीच काम नाहीये. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतात आणि बघा प्रत्यक्षात मला, माझ्या देहाला त्रास देऊन जातात. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्थही करू नका जेणेकरून तुम्हाला किंमत शून्य राहील. अहो, आपल्या या देहाची किंमत इतकी वाढवा ना. खरंच हा लाखो करोडोचा देह नाहीये, न मोजता येणारा आहे. समर्थ म्हणाले. परंतु आपण काय करत असतो? आपण स्वतःहून स्वतःची लायकी घालवत असतो. बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो ना की बघा आपण स्वतःहून स्वतःचं व्यक्तिमत्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व देऊन, असं कधी होतं का? महत्त्व दिलं जातं का? नाहीये. समोरची व्यक्ती महत्त्व द्यायलाच विसरते. कारण त्या व्यक्तीला माहिती असतं की बाबा माझी स्तुती करत आहेत, मीच अशी आहे, मीच असं आहे. समर्थ म्हणे नाहीये. जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर फक्त विचार करणं गरजेचं. मग त्याचा स्वभाव आपल्याला कळेल. कारण अनेक प्रकारचे आपण स्वभाव पाहत असतो. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमचे जवळचे लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतील ना
तेव्हा समजून जायचं त्यांच्या गरजा तरी पूर्ण झालेल्या आहेत किंवा आपल्यामुळे ते बाजूला झालेले आहेत. कारण का ज्यावेळी गरज असते त्यावेळी बघा कितीही काही झालं असलं तरी त्यांची गरज पूर्ण होण्यासाठी ते आपल्याकडे येतील. परंतु ज्या वेळेला त्यांची गरज पूर्ण झालेली आहे त्यावेळेला बघा ते आपल्याकडे टोकावणार सुद्धा नाही. म्हणून अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, समर्थ म्हणाले. आपण कोणाला त्रास द्यायला जायचं नाहीये. नेहमी लक्षात ठेवा, जिथं आपल्याला बोलावलं नाही ना तिथं कधीच जाऊ नका. का म्हणून जायचं? बोलवलंच नाही ना. मग आयुष्याला दोष देत राहू नका की बाबा मलाच का नाही बोलवलं. बाकीचे सर्वजण बघा एखाद्या कार्यक्रमानिमित्त सर्वजण गेलेले आहेत. मग मला निमंत्रण नाहीये, माझ्या घरच्यांना बोलवलेलं नाहीये. नाही बोलवलं ना, काय झालं आयुष्यात? त्रास कोणाला झाला? त्यांनी बोलवलं नाहीये, बघा त्रास आपल्याला झाला. का? रागाचा पारा कोणचा चढला? आपला चढला. कारण का मला बोलवलं नाहीये, माझ्या घरच्यांना बोलवलं नाहीये. मग शेवटी समर्थ म्हणाले, दोष आपल्याला देऊ नकोस, दोष त्या समोरच्या व्यक्तीला देऊ नकोस. असं एखादं कार्य कर, त्या कार्याला बघा कार्य पाहून ती व्यक्ती तुला बोलवेल. जीवनामध्ये असं काही करून दाखव की जी लोक तुम्हाला सोडून गेलेत ना ती परत तुमच्याकडे येतील. म्हणून आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिक. आपण काय करतो, स्वतःलाच कमी लेखतो, स्वतःचं महत्त्व कमी करतो आणि मग लोकांसमोर वागायला जातो, लोकांसमोर आपण बोलायला जातो. कारण जीवनात साधे लोक नेहमी धोका खातात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. आता साधी लोक कोण? समर्थ म्हणाले, चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं खरंच धोका आहे. परंतु आपल्याला वाटतं की अरे नाही, हा माझा मित्र आहे, हे माझे नातेवाईक आहेत, हे चुकीचं करणार नाहीये, यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. परंतु तेच व्यक्ती बघा आपल्याला धोका देतात. ज्या गोष्टीतून स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही त्या गोष्टी स्वतःहून कधी विचारायचं सुद्धा नाहीये. आपण बघा एखाद्या पाहुण्यांच्या घरी जातो, नातेवाईकांच्या घरी जातो, ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही ना, किंवा आम्ही फ्लॅट घेतलेला आहे किंवा एखादी गाडी बुक केलेली आहे, तर आपल्याला माहीत असतं किंवा आपल्याला शेजारी पाजाऱ्यांकडून कळलेलं असतं किंवा दुसऱ्या नातेवाईकडून आपल्याला माहिती असतं, तरी आपण काय करतो, विचारपूस करायला जातो. काही गरज नाही आहे. आपल्याला जेव्हा माहिती पडेल ना तेव्हाच बघा आपण स्वतःहून बोलणं गरजेचं आहे. कारण काय असतं की समोरच्या व्यक्तीला सांगणं आणि आपल्याला माहीत पडणं बघा वेगळं वाटतं. म्हणून आपण सुद्धा आपला महत्त्व कमी करण्यासाठी बोलायला जाऊ नका. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जाईल तिथे तर कधीच जायचं नाही. कारण का आपल्याला किंमत कुठपर्यंत, शेवटच्या क्षणी आपल्याला बोलवलं, तिथे तुम्हाला बोलवण्याची इच्छा सुद्धा नव्हती, परंतु काय तिथे जाऊन तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करून घेता. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळणार नाहीयेत. काय मिळणार आहेत? नाहीये. त्या गोष्टी मिळवण्यासाठी उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. कारण कोणाचीही चेष्टा करत असताना आपण स्वतःहून विचार करणं गरजेचं आहे. कारण काही दिवसांनी तीच परिस्थिती तुमच्यावर येईल. त्या लोकांना नशिबाला दोष द्यायचा काही हक्क नाही आहे, ज्यांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधी प्रयत्न केलेच नाही आहे. मग आपण विचार करायचा ना, नशिबाला दोष द्यायचं की आपल्या कर्माला? जर तुम्ही नशिबाला दोष देत असाल तर तुझे उत्तमाचे कर्म कर, तर नशीबसुद्धा उत्तमाचा तुला साथ देईल. परंतु काही जखमा अशा असतात ना, त्या दिसत नाही आहे, परंतु त्या जखमा भरण्यासाठी आपल्याला मन घट्ट करावं लागतं. आता विचार करा, आपल्याला चालत असताना पायाला ठेच लागली,
जखम झालेली आहे, ती जखम भरून काढण्यासाठी आपण मलम लावतो, बरोबर की नाही? मलमपट्टी लावली की ती जखम भरून येते. परंतु मनाला झालेली जखम कोणाला दिसणार हो? ती जखम भरून काढायची. मग ती जखम भरून काढण्यासाठी काय करावे लागेल? बरोबर की नाही? म्हणून लक्षात ठेवा, प्रार्थना, देवाजवळ केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही आणि जाणार सुद्धा नाही. त्याचप्रमाणे आपण केलेली उपासना ही कधीही वाया जाणार नाहीये. उंच उडण्यासाठी पंखाची गरज पक्ष्यांना असते. म्हणून माणूस जेवढा जमिनीवर प्रयत्न करेल तेवढी त्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.